ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 290. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. तस्मात् सव्यसाचिन त्वम उत्तिष्ठ यशः लभस्व शत्रुन जित्वा समृद्धम राज्यम भुक्ष्व मया एव एते पूर्वम एव निहतः संती त्वम निमित्त मात्रम भव. हे सव्यसाची अर्जुना, हे सर्व शूरवीर माझ्याकडून पूर्वीच मारले गेलेले आहेत. तू फक्त त्यांना मारण्याचे निमित्त मात्र हो. तस्मात म्हणजे यास्तव, तू उत्तिष्ठ म्हणजे युद्धासाठी सज्ज होऊन उभा राहा. यश मिळव, शत्रूवर विजय प्राप्त कर आणि धनधान्य संपन्न समृद्ध अशा राज्याचा उपभोग घे. येर चेष्टविते जे बळ, ते मागाची मिया ग्रासिले सकळ. आता कोल्हारीचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती. हालविती दोरी तुटली, तरी तिये खांबावरील बाहुली. भलतेने लोटिली, उलथोनी पडती. तैसा सैन्याचा यया बघा, मोडता वेळून लगेल पैगा. म्हणून उठी उठी वेगा, शहाणा होई. तुवा गोग्रहणाचेनी अवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे. मग विराटाचेनी महाभेडे, उत्तरे आसडूनी नागविले. आता हे त्याहुनी निपटारे जहाले, निवटी आई ते रण पडिले. घेई यश रिपू जिंतले एकलेनी अर्जुने. आणि कोरडे यशची नोहे, समग्र राज्यही आले आहे. तू निमित्त मात्रची होय, सव्यसाची. येर म्हणजे एरवी, ज्या बळे म्हणजे सामर्थ्याने यांच्या शरीराच्या चेष्टा म्हणजे व्यवहार चालतात, ते ह्यांचे सकळ सामर्थ्य मिया म्हणजे मी, मागांची म्हणजे पूर्वीच ग्रासून टाकले आहे, हरण केले आहे. आता हे सर्वजण केवळ काल्हेरीचे म्हणजे कुंभाराने बनविलेले मातीचे वेताळाचे पुतळे जसे निर्जीव असतात, तसे निर्जीवच आहेत असे समज. खांबावरील बाहुल्यांना हलविणारी दोरी तुटली, तर भलतेने म्हणजे वाटेल त्याने त्या बाहुल्यांना लोटले असता त्या ज्याप्रमाणे उलथून पडतात, त्याप्रमाणे या सैन्याचा ययाबगा हा विशिष्ट आकार, ययाबगा म्हणजे हा विशिष्ट आकार मोडून नष्ट करण्याकरिता मला काहीच वेळ लागणार नाही. पैगा म्हणजे अरे बाबा, म्हणून लवकर उठून शहाणा हो आणि युद्ध करण्यासाठी सज्ज हो. गोग्रहणाच्या अवसरे म्हणजे वेळी, विराट राजाच्या गायी हरण करण्यासाठी जेव्हा हे कौरव मत्स्य देशात आले होते, त्यावेळी मोहनास्त्राचा प्रयोग करून तू सर्व कौरवांना एकसरे म्हणजे एकाच वेळी मूर्छित केले होतेस. आणि मग विराट राजाच्या उत्तर नावाच्या महाभेडे म्हणजे अतिशय भित्रट मुलाने देखील त्यांची वस्त्रे आसळून म्हणजे हिसकावून त्यांना नागविले होते. तेच कौरव आणि त्यांचे तेच सैन्य आता त्यापेक्षाही निपटारे म्हणजे निकृष्ट व तेजोहीन झाले आहे आणि आयतेच रणांगणात आलेले आहे. तर तू त्यांना निवटी म्हणजे त्यांचा संहार कर आणि एकट्या अर्जुनाने सगळे रिपू जिंकले असे यश व कीर्ती संपादन कर. आणि यात केवळ कोरडे यशच मिळणार आहे असे नोहे म्हणजे नव्हे, तर समग्र राज्यही तुला प्राप्त होणार आहे. हे सव्यसाची, तू केवळ निमित्त मात्र म्हणून पुढे हो आणि युद्ध कर. त्वम द्रोणम च भीष्मम च जयेंद्रथम च कर्णम तथा मया हतान अन्यानपि योधवीरान अहि मा व्यथिष्ठा युद्धस्व रणे सपत्नान जेता असी. द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म, जयद्रथ आणि कर्ण तसेच रणभूमीवरील अन्य सर्व पराक्रमी योद्धे या सगळ्या माझ्याकडून आधीच मारल्या गेलेल्या सर्वांना तू युद्धात मार. खिन्न व व्यथित होऊ नकोस, भिवू नकोस. तू फक्त विहित धर्मानुसार युद्ध कर. रणांगणामध्ये सपत्नान म्हणजे सावत्र पत्नीप्रमाणे द्वेष करणाऱ्या व वैर धरणाऱ्या सर्व शत्रूंचा पराभव करून तू जेता होशील. हरिहि ओम
हरिः ओम हरिः ओम. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.